नमस्कार. आज आपण दिवाळीतला महत्त्वाचा फराळाचा प्रकार म्हणजे नानकटाई बनवून घेणार आहोत. मस्त असे क्रॅक्स या नानकटाईला पडलेले आहेत. अतिशय खुसखुशीत अशी ही नानकटाई आपण आज बनवून घेतलेली आहे. खूप छान अशी बेक देखील झालेली आहे आणि ही नानकटाई बेक करण्यासाठी कुठेही आपण हिला बेकरीमध्ये दिलेलं नाही. तर अतिशय खुसखुशीत नानकटाई काही मोजक्याच साहित्यामध्ये कशी बनवली तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर नानकटाई बनवण्यासाठी 1 वाटी इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे. तर वाटीचा अंदाज जर तुम्ही बघाल तर या वाटीच्या सहाय्याने आपण 1 वाटी इतकं साजूक तूप घेणार आहोत. तुपाच्या ऐवजी तुम्ही वनस्पती तूप घेतलं तरी देखील चालेल. तर आता 1 वाटी इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि सगळं हे साजूक तूप आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता याच वाटीच्या सहाय्याने आपल्याला बाकीचे इतर साहित्य देखील घालून घ्यायचं आहे. तर तूप सगळं काढून घेतल्यानंतर या तुपाला आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे फेटल्यानंतर हे तूप छान असं हलकं फुलकं झालं पाहिजे. हे तूप इथे मी विस्करच्या सहाय्याने छान असं फेटून घेत आहे. तूप जवळपास फेटण्यासाठी मला 5 ते 7 मिनिटे लागली होती. जितकं तूप आपण छान असं फेटणार तितकं हे हलकं फुलकं तूप तयार होऊन जातं. तर इथे विस्करच्या सहाय्याने, बीटरच्या सहाय्याने किंवा तुम्ही हाताच्या सहाय्याने देखील हे तूप छान असं फेटून घेऊ शकता. तर काहीच मिनिटांमध्ये आता हे तूप बनून छान असं हलकं फुलकं तयार होईल आणि याचा रंग देखील आता हलकासा चेंज होताना आपल्याला दिसत आहे. मस्त दाणेदार तूप होतं आणि आता यामध्ये कुठेही आपल्याला दाणेदारपणा दिसत नाहीये. मस्त हलकं फुलकं असं तूप फेटून तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण पिठी साखर घालून घेणार आहोत. तर इथे मी जवळपास 1.25 कप इतकी किंवा 1.25 वाटी इतकी मी पिठी साखर घालून घेतलेली आहे. ही पिठी साखर मी घरातच तयार करून घेतलेली आहे आणि या पिठी साखरेमध्ये आपण वेलचीचे काही दाणे घालून तिला देखील छान असं बारीक करून घेतलेलं आहे. पिठी साखर, तूप हे सर्व आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि हे देखील हलकं फुलकं मिश्रण तयार झालं पाहिजे. नानकटाई छान हलकी फुलकी आणि त्याला छान क्रॅक्स पडण्यासाठी हे तूप आणि साखर जे आहे खूप छान असं फेटून घेणं गरजेचं आहे. हलकं फुलकं जितकं हे मिश्रण तयार होईल तितकी आपली नानकटाई हलकी फुलकी आणि खूप छान अशी क्रॅक पडलेली तयार होते. तर आता हे मिश्रण फेटण्यासाठी देखील मला 5 ते 7 मिनिटे लागलेली आहेत. आता हे दोन्ही छान असं फेटून तयार आहे आणि मस्त हलकी फुलकं असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण जे कोरडी पिठं आहेत ती घालून घेणार आहोत. तर यामध्ये मी 2 पिठांचा वापर करणार आहे. एक तर म्हणजे बेसन पिठाचा वापर करणार आहे. तर अर्धी वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला मैदा घ्यायचा आहे. तर मैदा इथे मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे. टोटल प्रमाण जर बघितलं तर 2 कप इतकं हे दोन्ही पीठ मिळून तयार होतं आणि जवळपास अर्धा चमचा इथे मी बेकिंग पावडर घातलेली आहे. तर बेकिंग पावडर नाही घातली तरी देखील आपले बिस्किट खूप छान खुसखुशीत असे तयार होतात. पण आता मी घातली आहे, मी कधी घालत नाही पण यावेळेस घातलेली आहे. तर आता हे मिश्रण पुन्हा एकदा आपण मस्तपैकी फेटून घेणार आहोत. मिश्रण साधारणपणे ओलसर जाणवत आहे त्यामुळे आपण यामध्ये आणखीन अर्धा वाटी मैदा घालून घेणार आहोत. सुरुवातीला आपण हलक्या हाताने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे. कुठे या मिश्रणाला आपल्याला जोर लावून घ्यायचं नाही. हलक्या हाताने हे मिश्रण जसं आपण मिक्स करू तसं तसं हे मिश्रण मस्त मऊसर असं होतं आणि हाताच्या गरमीमुळे आणखीन याला ओलावा येत चाललेला आहे. तर यामध्ये आणखीन अर्धी वाटी मैदा आपल्याला लागेल. तर आता हा अर्धी वाटी मैदा यामध्ये आणखीन घालून घेत आहे. तर साखरेचं प्रमाण जर म्हणाल तर अत्यंत परफेक्ट असं इथे प्रमाण घेतलेलं आहे. तर आपल्या आवडीनुसार गोड कमी जास्त देखील करू शकता. तर आता हे मिश्रण पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कुठेही जोर लावून हे मिश्रण मळून घ्यायचं नाही. हलक्या फुलक्या हाताने हे मिश्रण आपल्याला अशा प्रकारे तयार करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आता तयार झालेलं आहे. याला तुम्ही रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ शकता किंवा लगेचच तुम्ही याचे नानकटाई बनवू शकता. तर आता हे मिश्रण तयार आहे. लगेचच आपण याचे लहान लहान एक समान आकाराचे गोळे तयार करून घेणार आहोत. या मिश्रणाचे एक समान आकाराचे गोळे तयार करून घेणार आहोत. यासाठी तुम्ही एखाद्या चमच्याचा देखील वापर करू शकता म्हणजे सर्व बिस्किट एक समान आकाराचे तयार होऊन जातील. अशा प्रकारे काही गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आणि आता हे जे बिस्किट आहेत आपण ओव्हन मध्ये बेक करणार आहोत. तर ट्रे इथे घेतलेला आहे आणि या ट्रे मध्ये आता आपण आपल्या आवडीनुसार हव्या त्या आकाराचे बिस्किट आपण तयार करून घेऊया. तर इथे मी साधारणपणे गोलाकार बिस्किट तयार करून घेणार आहे. आता हे बिस्किट आपण एक एक तयार करून या ट्रे मध्ये ठेवून घेणार आहोत. अशा प्रकारे आता हे बिस्किट तयार केलेलं आहे.
या ट्रे मध्ये जवळपास 12 बिस्किट बसतात, तर 12 बिस्किट आपण तयार करून घेतलेले आहेत आणि सजावटीसाठी येथे आपण पिस्त्याचे जे बारीक तुकडे तयार करून घेतलेले आहेत किंवा क्रश केलेला पिस्ता यावर आपण सजावटीसाठी लावून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही बदाम किंवा काजूचा वापर देखील करू शकता किंवा चारोळी देखील लावू शकता। हे ड्रायफ्रुट्स पडू नये म्हणून आपण थोडेसे त्याला हलक्या बोटाने प्रेस करून घेणार आहोत आणि 180 डिग्री सेल्सिअस वर आपल्याला हे बिस्किट मस्तपैकी बेक करून घ्यायचे आहेत। तर इथे ओव्हन मी 10 मिनिटांसाठी प्रीहीट करून घेतला होता। आता याला आपण ओव्हन मध्ये ठेवून घेऊया। 10 मिनिटांसाठी हे बिस्किट मी 180 डिग्री सेल्सिअस बेक करून घेतले होते आणि खूप छान असे हे बेक झालेले आहेत आणि याला खूप छान असे क्रॅक्स पडलेले आहेत। तर आता हे बिस्किट गरम आहेत, लगेचच काढायची घाई करायची नाही, नाहीतर लगेच ते तुटतात। तर याला आपण थोड्या वेळ थंड होऊ देणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हे बिस्किट काढून घ्यायचे आहेत। तर आता हे बिस्किट थंड झालेले त्याला काढून घेऊया आणि आता दुसरे बिस्किट आपण बेक करण्यासाठी ठेवून घेणार आहोत। याला देखील मस्त क्रश केलेला पिस्ता सजावटीसाठी लावून घेणार आहोत आणि हे बिस्किट देखील छान असे बेक करून घेऊया। तर ही नानकटाई मी ओव्हन मध्ये बेक केलेली आहे, तुम्ही टोपामध्ये किंवा इडली स्टँड मध्ये देखील बेक करू शकता। तर आता ही बेक केलेली नानकटाई मी इथे प्लेट मध्ये काढून घेतलेली आहे। पाहू शकता खूप छान असे क्रॅक्स पडलेले आहेत आणि खूप छान अशी दोनही बाजूने मस्तपैकी बेक झालेली आहे। तर आता ही नानकटाई आपण मोडून देखील बघणार आहोत। तर मस्त अशी ही विकतची नानकटाई जशी असते तशी आपल्याला दिसत आहे। तर हिला आपण आता मोडून देखील पाहणार आहोत। मस्त अशी खुसखुशीत नानकटाई तयार झालेली आहे, क्रॅक्स वरूनच आपल्याला समजतं। तर अशा प्रकारे ही नानकटाई तुम्ही काहीच साहित्य वापरून घरातल्या घरात बनवू शकता। तर आता ह्या नानकटाईमध्ये मध्ये थोडासा गॅप दिसत आहे, तो जर तुम्हाला टाळायचा असेल तर नानकटाई बनवून झाल्यानंतर त्याला प्रेस करू नका। अशाच प्रकारे गोल बॉल जर तुम्ही बेक करायला ठेवले तर मस्त नानकटाई बेक होते, मध्ये असे गॅप्स तयार होत नाही त्याच्या आतमध्ये नानकटाईच्या। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित, तोपर्यंत बाय।